तर नमस्कार मंडळी, आज जी आपल्याकडे गाडी आली आहे ती अमरावतीवरने आली आहे. स्विफ्ट डिझायर आहे 2016ची. तिच्यामध्ये जे आपण किट बसवलं आहे ते मिजोचं सिक्वेन्शियल प्रीमियम किट आपण याच्यामध्ये बसवलं आहे. प्रीमियममध्ये जो ECM येतो तो इटालियन ECM, म्हणजे जो लोवेटो येतो, लोवेटोमध्ये EXR ब्लू येतो, EXR ब्लूमध्ये जो ECM येतो सेम टू सेम ECM प्रीमियममध्ये येतो. तर तो प्रीमियमचा ECM आपण याच्यामध्ये बसवलेला आहे. एक्सलंट किट आहे आणि आज फिटिंग पण व्यवस्थित झालेली. सरांनी सर आपल्याबरोबर गाडीचे ओनर पण आहेत, गाडीचे ओनर आहेत, त्यांनी गाडी चालवली आहे आणि जो एक्सपिरियन्स आहे तो म्हणजे खूप भारी एक्सपिरियन्स आहे. म्हणजे त्यांचा जो आता त्यांना परफॉर्मन्स वगैरे आम्ही गाडी चालवली आहे, फिटिंग क्वालिटी तर आहेच. आपण जी काही क्वालिटी देतो ते बघूनच इथपर्यंत आलेत अमरावतीवरनं. आणि गाडीचं एकदा फिटिंग बघून घेऊ की 2016ची गाडी आहे, तिचं फिटिंग कसं केलं आपण आणि पाठीमागं स्पेस किती उरला आहे ते बघू. आणि मग नंतर आपण सरांचा जो फीडबॅक आहे, परफॉर्मन्स कसा वाटला तो एकदा आपण बघून घेऊ. हा गाडीचा इंजिन बी आपल्याला आपण बघतोय 2016ची स्विफ्ट. पाठीमागच्या बाजूला जो आपण बघतोय तर या ठिकाणी जर आपण बघत असेल तर हा रिड्युसर लागला आहे, थोडा वेगळ्या पद्धतीने लावला आहे आपण यावेळेस. आणि त्याच्यानंतर मग हा मॅप सेन्सर, त्याची पायपिंग पाठीमागे गेली आहे. या ठिकाणी जो बसवला आहे तो आपण बघू शकतो, आपण मिजोचं ब्रँडिंग आहे याच्यावर, मिजो प्रीमियम इटालियन ECM आहे हा. तर हाही आपण ECM बसवलं आहे, प्रॉपर ब्रॅकेट बनवलं आहे आणि एकदम फिट म्हणजे टाईट केलं आहे त्याला. त्याच्यानंतर ही वायरिंग बघू शकतो आपण, ही सगळी जी वायरिंग दिसते आपल्याला ही सगळी आपली CNGची वायरिंग आहे. प्रॉपर जर आपण बघितलं एकदम इन्सुलेटेड, म्हणजे 3 लेअर 4 लेअर वगैरे आपण असं त्या टाईपचं वायरिंग म्हणू शकतो. पाठीमागच्या बाजूला दिसतंय ते सगळं CNGचं वायरिंग आहे. पायपिंग जर बघितली आपण तर इन्सुलेट केली आहे आणि त्याचं जर बघितलं आपण तर व्यवस्थित आखीव रेखीव. गाडीचं इंजिन बी बघितलं तर आपण फिलिंग वॉल सोडलं, पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी जर रिड्युसर दिसतोय ते सोडलं तर गाडीच्या इंजिन बेमध्ये कुठेही वाकड्या तिकड्या वायरी नाही, सगळे व्यवस्थित प्रॉपर आपण जे हे केलं आहे ते सगळं व्यवस्थित दिसतंय, म्हणजे नीट अँड क्लीन फिटिंग झालेलं आहे. आणि या ठिकाणी जर पाठीमागं बघितलं तर या ठिकाणी आपण ब्रॅकेट बनवलं आहे, प्रॉपर इंजेक्टर रेल लावली आहे आणि निपल त्याचे जे केलेत त्याला सगळीकडे आपण क्लिपिंग केलेलं आहे, पुढच्या बाजूला पण आणि आतल्या बाजूला पण सगळीकडे निपल व्यवस्थित केलेलं आहे. तर फिटिंग एकदम प्रॉपर झालेली आहे. मी डिक्कीमध्ये एकदा दाखवतो तुम्हाला पाठीमागच्या बाजूला स्पेस किती उरला आहे, तर आपण या ठिकाणी बघू शकतो. तर अशा प्रकारे आपण हा स्टेपनी इथं उभी केली आहे आणि 60 लिटरचा टँक आपण त्याच्यामध्ये इन्स्टॉल केलं आहे. तर हा अशा प्रकारे बूट स्पेस, इतका बूट स्पेस आपल्याला उरलेला बघायला मिळतो. आणि ही जी सिस्टम आहे हीच सिस्टम प्रॉपर स्विफ्टमध्ये जर आपण 2016, 12, 13, 14, 15, 16च्या मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ही सिस्टम परफेक्ट आहे. ह्याच्यापेक्षा जर काही लोकांनी वरती करून स्टेपनी ते पूर्ण वगैरे काढायची सगळ्यात बेकार सिस्टम आहे ही, सगळ्यात व्यवस्थित सिस्टम. कारण हिच्यामध्ये जागा खूप कमी आहे, खूप कमी स्पेस आहे आणि त्याच्यामध्ये हे जे बसवले या पद्धतीने बसवले की एकदम परफेक्ट आपल्याला त्याचा जो हे येतो लुक म्हणा किंवा त्याचं व्यवस्थित फिटमेंट, दिसायला पण चांगला आणि नीट स्पेस पण आपल्याला वापरता येतो. स्टेपनी काढणं वगैरे पण सोपं होतं याच्यामध्ये. तर गाडीचं आपण फिटिंग बघितल्यानंतर गाडीचे ओनर आपल्या बरोबर आहे. तर गाडीचे ओनर जे आहेत त्यांनी गाडी चालवली आहे, तर गाडी चालवल्यानंतर परफॉर्मन्स कसा वाटला, म्हणजे आपण मगाशी जे बोलत होतो तर कसं वाटलं परफॉर्मन्सचा जर विचार केला तर मी जे पेट्रोलमध्ये पहिले चालत होतो म्हणजे त्यात थोडासाही फरक नाही आहे. आणि त्याच्यामुळे असं वाटलं की तुम्ही मगाशी म्हणत हा की थोडंसं बा काय वाटत होतं की बा जे पेट्रोलमध्ये चालते त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त पिकअप देते CNGवर म्हणजे चांगली चालते असं म्हणायचं. म्हणजे CNG असूनही ते त्याच्यापेक्षा थोडेसे पिकअप वगैरे चांगला करू शकता. चांगलं वाटतं. तर आम्ही गाडी जेवढी 20 किलोमीटर गाडी चालवली, 20 किलोमीटर चालवल्यानंतर मी चालवायला बसलो तेव्हाच मला असं वाटलं, कारण मी पेट्रोलवर चालवली होती आधी. बरोबर. आपण जेव्हा परत CNGवर चालायला लागलो मला असं वाटलं पेट्रोलपेक्षा चांगली चालते. मी म्हणण्यापेक्षा सर म्हणतात का बघू आपण, तर त्यांनी पण तसंच त्यांच्याकडनं पण तोच हे आलं की बाबा पेट्रोलपेक्षा चांगली चालते CNGवर. तर मग बाकी फिटिंग कसं वाटलं? फिटिंग खूप चांगलं वाटतं. दादांचं मी म्हणजे यूट्यूबवर बरंच रिसर्च केलं होतं थोडंफार, म्हणजे CNG बसवायच्या अगोदर. मग मी बरेच चॅनल आहेत यूट्यूबवर, असं काही नाही आहे. परंतु इथं जेव्हा बघितलं दादाची फिटिंग, मी म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघितले तुमचे,
त्याच्यानंतर निर्णय घेतला की बा आपल्याला अमरावतीहून पुन्हा जरी एकदा दूर पडत असेल तरी जायचं. पण ट्युनिंग जर तिथं चांगली होत असेल तर बा तिथं ते गेलेलं आल्याचं असं वाटतं, समाधान वाटतंय हा समाधान वाटत आहे. फिटिंग पण आहे, 100% performance चांगला आलाय. 100%. बाकी पाठीमागचं पण व्यवस्थित आपण हो हो खूप खूप व्यवस्थित झालेलं आहे. फिटिंग व्यवस्थित आहे. ओके, थँक्यू.